श्रोते हो, आपण का या अक्षराची उत्तरे शोधत आहोत आपल्या आजच्या शोमध्ये आणि सुंदर सुंदर रचनांचा आस्वादसुद्धा घेत आहोत. तर आजच्या या शोमधली पुढची जी रचना आहे ती पाठवलेली आहे सौ निशा खापरे नागपूर येथून आणि त्यांनी का शीर्षकाखाली एक सुंदर चारोळी पाठवली आहे. त्या लिहित आहेत की बहुरूपी मुखवट्यांचे उगवणारे रोप, बहुरूपी मुखवट्यांचे उगवणारे रोप, रासायनिक खतांचेच झाले आता पीक, रासायनिक खतांचेच झाले आता पीक, तरीही का शोधते मी विश्वासाचे बीज, तरीही का शोधते मी विश्वासाचे बीज, मिळणारा घास आहे आरोग्यास घातक, मिळणारा घास आहे आरोग्यास घातक. आणि खराई श्रोते हो की शेतकऱ्यांना अगदी रासायनिक खताशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि त्यामुळं जे आहे ते आपण कसा विश्वास ठेवायचं की आरोग्यास घातक नसलेला घास कुठून शोधायचा. आज सर्वत्र रासायनिक खतांचा मारा चालू आहे प्रत्येक पिकांवर. अतिशय वास्तव दर्शवणारी अशी चारोळी होती आणि पुढचीसुद्धा एक सुंदर चारोळी आपल्याला पाठवलेली आहे प्रीती दबडे सनसिटी पुणे यांनी आणि त्यांनी लिहिले दरी या शीर्षकाखाली की प्रेम तुझे आता आहे माझ्या संगे जरी, प्रेम तुझे आता आहे माझ्या संगे जरी, मन विचारे का तुला मग, मन विचारे का तुला मग, नाही ना येणार आपल्यात दरी, मन विचारे का तुला मग, नाही ना येणार आपल्यात दरी. जर सोबत आपण आहोत तर मन माझं सारखं का विचारतंय की आपल्या दोघांमध्ये दरी तर येणार नाही ना. असे सुंदर प्रेमाचे भाव मांडणारी अशी चारोळी होती श्रोते हो. आणि पुढचीसुद्धा एक सुंदर चारोळी आपल्याला पाठवलेली आहे सौ रोहिणी अमोल पराडकर कोल्हापूर, ज्या की फोटोग्राफर आहेत आणि त्यांनी त्यांच्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की असा काय गुन्हा केला का माणूस बंदिस्त झाला, असा काय गुन्हा केला का माणूस बंदिस्त झाला, जागतिक व्यापार झाले ठप्प का कोरोनापुढे सगळे गप्प, जागतिक व्यापार झाले ठप्प का कोरोनापुढे सगळे गप्प. खरं आहे की असा कोणता गुन्हा मानवाने केलेला आहे हे खरंच आत्मपरीक्षण करण्याची प्रत्येक मानव जातीलाही गरज आहे. कारण आपण निसर्गाचा पूर्ण ऱ्हास करत आलेलो आहोत. आपण माणसाने निसर्गाचा ऱ्हास तर केलाच, परंतु आपण जंगलामध्ये अतिक्रमण केलं, डोंगर दऱ्या पोखरल्या आणि बहुधा हे त्याचेच परिणाम आहेत असं सुद्धा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही श्रोते हो. आणि तोच प्रश्न जो आहे तो मॅडमनी चारोळीमध्ये विचारलेला होता की असा काय गुन्हा केला का माणूस बंदिस्त झाला. आणि पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळतोय श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ जयश्री पंकज बोरसे कल्याण येथून आणि का शीर्षकाखाली त्यांनी लिहिलं आहे की वर्तमानातील ही वलये अवतीभोवती खेळती सारी, वर्तमानातील ही वलये अवतीभोवती खेळती सारी, विसरून गत आठवणींना नवचैतन्याने घेतली उभारी, विसरून गत आठवणींना नवचैतन्याने घेतली उभारी, नव्हते पाहणार कधीही वळून गडप आठवणींना, नव्हते पाहणार कधीही वळून गडप आठवणींना, तरीही का तुझं शोधते मन दुरावलेल्या वळणांना, तरीही का शोधते, तरीही का तुझं शोधते मन दुरावलेल्या वळणांना. वा, मागं पाहायचं नाही ठरवलं तरीसुद्धा का मन शोधतं त्या दुरावलेल्या वळणांना. अतिशय सुंदर अशा आठवणींच्या भावना मांडणारी अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळतोय. एक चारोळी पाठवलेली आहे अस्मिता चव्हाण शिवाजी पेठ कोल्हापूर येथून आणि त्या लिहित आहेत की मीच देते का मजला ध्येय जर का ती नाही पूर्ण करत, मीच देते का मजला ध्येय जर का ती नाही पूर्ण करत, का उगाच उदास होऊनी मन मग बसते का दुसरेच काम करत, का उगाच उदास होऊनी मन मग बसते का दुसरेच काम करत. आणि खरं आहे की जेव्हा ध्येय जे आहे ते आपण स्वतःला मोठी मोठी देतो आणि जेव्हा आपण ती पूर्ण नाही करू शकत तेव्हा मन उदास होतं आणि आपण विचार करतो की आपण ही स्वतःपुढं एवढी मोठी ध्येय का ठेवली, ती टप्प्याटप्प्यानं आपण करायला पाहिजे होती, आपण ती हळूहळू सर करायला पाहिजे होती.
कारण जेव्हा आपण स्वप्नांचा डोंगर अवतीभोवती घेऊन आपण ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निश्चितपणे त्रास हा होतो. त्यामुळं जी काही गोष्टी आहेत त्या टप्प्याटप्प्याने ज्या त्यावेळी योग्य नियोजनानं करणं हे खूप गरजेचं असतं. असे सुंदर असे भाव रचनेमध्ये त्यांनी मांडलेले होते. आणि पुढच्या एका रचनेकडे वळतोय श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे. मनमौजी या नावाने लिहितात, वैभव भाऊ मुळे पंढरपूर येथून. आणि त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये लिहिलंय की का जाळतेस जीव माझा, का समाधान वाटते छळून. का जाळतेस जीव माझा, का समाधान वाटते छळून. का नाही मला घेत समजून, का येत नाही तुला कळून. का नाही घेत मला समजून, का येत नाही तुला कळून. का नाही समजत मला, का आहे प्रेमात ऋतून. का नाही समजत मला, का आहे प्रेमात ऋतून. शेवटी ते असं लिहित आहेत की का मानतो आजही माझी, का मानतो आजही माझी. का वाट पाहतो माझी नसून, का वाट पाहतो माझी नसून. आणि खूपच सुंदर असे प्रेमाचे भाव सरांनी मांडलेले आहेत. आणि खरं आहे श्रोते हो, नात्यामध्ये एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा एकमेकांचा समजूतदारपणा संपतो, एकमेकांचा इगो, एकमेकांचे जे काही एकमेकांना हर्ट करणं या गोष्टी जेव्हा आडव्या यायला लागतात, मान अपमान आणि तुटेपर्यंत नातं ताणणं, भांडण तंटा वादविवाद या गोष्टी जेव्हा येतात आणि सगळं कळत असूनसुद्धा जेव्हा आपण वारंवार एखादी गोष्ट करतो, आपण माहीत असूनसुद्धा बोलत राहतो श्रोते हो, तेव्हा निश्चितपणे हे सुंदर असे भाव जे आहेत ते ओळीत उमटतात की का जाळतेस जीव माझा, का समाधान वाटते छळून. का नाही घेत मला समजून, का येत नाही तुला कळून. आणि पुढची सुद्धा 2 चारोळे आपल्याला पाठवलेले आहेत. मीना महिंद्रकर, देवगाव रंगारी, औरंगाबाद येथून. आणि त्यांनी आपल्या 2 चारोळीपैकी पहिल्या चारोळीमध्ये लिहिले की का कोणास ठाऊक जीव तुझ्यासाठी झुरतो. का कोणास ठाऊक जीव तुझ्यासाठी झुरतो. कारण शोधता शोधता मी माझाच न उरतो. कारण शोधता शोधता मी माझाच न उरतो. वा, अप्रतिम अशी चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की तू माझीच ना, तू माझीच ना. का प्रश्न विचारतो सारखा, का प्रश्न विचारतो सारखा. तुझीच असताना मी का भासतो पारखा. तुझीच असताना मी का भासतो पारखा. आणि खूपदा असं होतं की जेव्हा नात्यामध्ये गैरसमज होतात तेव्हा आपलंच मन आपल्यालाच प्रश्न विचारायला लागतं. अनेक विचारांचे गुंते मनामध्ये होतात आणि जे काही प्रश्न मनामध्ये उमटतात, का हे अक्षर, हा शब्द, त्याचे भाव भावना जेव्हा प्रकट व्हायला लागतात तेव्हा अशा सुंदर सुंदर चारोळ्या ज्या आहेत त्या कागदावर उमटतात श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीकडे आपण वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ बबिता बबन धायगुडे, वाई, जिल्हा सातारा येथून. आणि त्यांनी लिहिलंय की नश्वर हा नरदेह जरी ठाऊक सर्वांना. नश्वर हा नरदेह जरी ठाऊक सर्वांना. बंगला गाडी सोने हव्यास कामणी. बंगला गाडी सोने हव्यास कामणी. ईश्वरचरणी लीन होणे अवघड का वाटे. ईश्वरचरणी लीन होणे अवघड का वाटे. अहंकार त्यागता पांडुरंग परमात्मा भेटे. अहंकार त्यागता पांडुरंग परमात्मा भेटे. वा, कारण आपण पाहतोय की प्रत्येकजण प्रलोभनामध्ये अडकलेला आहे आणि अशा वेळी देह हा नश्वर आहे माहीत असूनसुद्धा आपण हव्यासापोटी अनेक गोष्टी करतो. तर शेवटी प्राप्ती काय होते याबद्दलचे सुंदर असे भाव ओळीमध्ये मांडलेले होते. आणि पुढच्या एका कवितेकडे आपण वळतोय श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे BD घरत, पनवेल येथून. आणि सरांनी लिहिलंय का शीर्षकाखाली की आज करोनाने गत फारची गंभीर आहे. आज करोनाने गत फारची गंभीर आहे. परी आपलं सरकारही लई खंबीर आहे. परी आपलं सरकारही लई खंबीर आहे. का फैलावतोय करोना विषाणू जोमाने. का फैलावतोय करोना विषाणू जोमाने. तरी हविया निगा पथ्य संयम धीर आहे. तरी हविया निगा पथ्य संयम धीर आहे. 4 चौघांच्या झुंडी कारे फिरता तुम्ही. समोरी
विषारी करोनाचा अश्रुधूर आहे. चार चौघांच्या झुंडी कारे फिरता तुम्ही, समोरी विषारी करोनाचा अश्रुधूर आहे. शेवटी सर असं लिहितायत की का करोना विषाणू डोहात डुंबता तुम्ही, का करोना विषाणू डोहात डुंबता तुम्ही. कुठे सुरक्षित तो करोना काठ तीर आहे, कुठे सुरक्षित तो करोना काठ तीर आहे. आणि कोरोनाबद्दलची काळजी कशी घ्यावी याचे सुंदर असे भाव जे आहेत. एवढंच नाही तर अतिशय प्रेरणादायी अशी रचना सरांनी पाठवलेली होती. पुढच्या एका रचनेकडे वळतोय श्रोते हो आपण, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ शारदा मालपाणी, ज्या काव्यशारदा या नावाने लिहितात अमरावती येथून. आणि त्यांनी लिहिलंय की का गेलीस ग आई तू अशी, का गेलीस ग आई तू अशी, मोहमायेचे सारेच पाश तोडून. का गेलीस ग आई तू अशी, मोहमायेचे सारेच पाश तोडून. चुकले असेल आमचेच काही, म्हणूनच अधांतरी गेलीस सोडून. चुकले असेल आमचेच काही, म्हणूनच अधांतरी गेलीस सोडून. त्या पुढं असं लिहितायत की आई तू परत येणार नाहीस तरीही, आई तू परत येणार नाहीस तरीही, का मी तुझी वाट पाहत असते, का मी तुझी वाट पाहत असते. असतेस तू सदैव आसपास माझ्या, असतेस तू सदैव आसपास माझ्या. मला आशीर्वाद देताना दिसते, मला आशीर्वाद देताना दिसते. आईप्रतीच्या अतिशय सुंदर अशा भावना या रचनेमधून मॅडमनी मांडलेल्या होत्या. कारण आई आपल्यासोबत जरी नसली तरी तिचं अस्तित्व अवतीभोवती कायम जाणवत असतं. आणि पुढच्या एका रचनेकडे आपण वळतोय श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे प्रदीप बडदे मुंबई येथून. आणि सरांनी लिहिलं आहे की तू अशी अबोल का आहेस, बोल ना जरा माझ्यापाशी. तू अशी अबोल का आहेस, बोल ना जरा माझ्यापाशी. स्वप्न पाहणे गुन्हा आहे तर, भुलवूनी मनाला का अशी रुसशी. स्वप्न पाहणे गुन्हा आहे तर, भुलवूनी मनाला का अशी रुसशी. मग हा दुरावा का सांगना, मग हा दुरावा का सांगना. का असेच आयुष्य रुसलेले, का असेच आयुष्य रुसलेले. दोन जीवातली ही खोल दरी, कळ्या खुलूनही गंध हिरमुसलेले. कळी खुलूनही, कळ्या खुलूनही गंध हिरमुसलेले. अतिशय सुंदर असे प्रेमाचे जे भाव आहेत ते सरांनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले आहेत. एक लाडीक तक्रार आणि त्यानंतर प्रेमाचे सुंदर भाव त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले आहेत. आणि पुढची जी एक रचना आहे ती पाठवलेली आहे वंदना हटवार राऊत, वंदना हटवार राऊत घुग्घूस चंद्रपूर येथून. आणि त्यांनी लिहिले की वाट का पाहते वसुंधरा मृगाच्या पहिल्या सरीची, वाट का पाहते वसुंधरा मृगाच्या पहिल्या सरीची. का तिच्या उघड्या डोळ्यात आस ओथंबते मिलनाची, का तिच्या उघड्या डोळ्यात आस ओथंबते मिलनाची. भेगाळल्या देहाला सरीने भेदुंद भिजवावे सुगंधात, भेगाळल्या देहाला सरीने बेधुंद भिजवावे सुगंधात. आलिंगन मिळता प्रियाचे दाह संपावा तनाचा क्षणात, आलिंगन मिळता प्रियाचे दाह संपावा तनाचा क्षणात. अतिशय सुंदर असे भाव निसर्गाचे आणि प्रेमाचे सुद्धा सुंदर भाव त्यांनी आपल्या रचनेमध्ये मांडलेले आहेत. आणि पुढच्या एका रचनेकडे वळतोय श्रोते हो आपण, जी आपल्याला पाठवलेली आहे हर्षा वाघमारे नागपूर यांनी. आणि त्यांनी लिहिले की देवा गजानना वाटते तुमच्या चरणी लीन व्हावे, देवा गजानना वाटते तुमच्या चरणी लीन व्हावे. का पण आश्रमाचे दारही कोरोनामुळे बंद दिसावे, का पण आश्रमाचे दारही कोरोनामुळे बंद दिसावे. देवा तुम्हाला पण आमची आठवण येतच असेल नाही, देवा तुम्हाला पण आमची आठवण येतच असेल नाही. खरंच सांगा महाराज भक्त भेटावे असे वाटत का नाही, खरंच सांगा महाराज भक्त भेटावे असे वाटत का नाही. आणि खरं आहे प्रत्येकाला मंदिरात जायचं आहे, देवाला भेटायचं आहे, परंतु मंदिराची दारं बंद असल्यामुळं जे अडचणी येत आहेत त्याचे सुंदर असे भाव जे आहेत ते मॅडमनी आपल्या रचनेमध्ये मांडलेले आहेत. आणि श्रोते हो आपण आपल्या पुढच्या एका रचनेकडे वळतोय.